ग्रामीण विकास यंत्रणेतील उमेद अभियानाच्या माध्यमातून झालेल्या कथित भ्रष्टाचाराविरोधात बचत गटाच्या महिला शिष्टमंडळाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेतली असता सीईओंनी भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या अधिकाऱ्यांना महिनाभर सक्तीची रजा आणि चौकशी समिती गठीत केल्याची ग्वाही महिला बचत गटाच्या शिष्टमंडळाला दिली। मात्र शिष्टमंडळ SIT आणि SBच्या चौकशीच्या मागणीवर ठाम असल्याचं दिसून आलं। यावेळी सामाजिक कार्यकर्ते बापू बागुल, महिला बचत गटाच्या भारती माळी यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। महाराष्ट्र शासनाच्या वतीने महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा याकरिता ग्रामीण विकास यंत्रणेच्या उमेद आणि मानव विकास मिशनच्या माध्यमातून महिलांना मशीन वाटप करण्यात आल्या होत्या। मात्र वाटप करण्यात आलेल्या मशीन कालांतराने बंद पडल्याने अनेक महिलांना अडचणींचा सामना करावा लागतोय। या बंद झालेल्या मशीनमध्ये अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत महिला बचत गटाच्या सदस्यांनी जेल रोड येथे बिरहाड आंदोलन देखील केलं होतं। मात्र 15 ऑगस्टला पालकमंत्र्यांनी महिला शिष्टमंडळाची भेट घेत दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईचं आश्वासन दिल्याने महिलांनी तुर्तास आंदोलन स्थगित केलं होतं। पालकमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर महिला शिष्टमंडळ सीईओंना भेटण्यासाठी गेलं असता सीईओंनी संबंधित अधिकाऱ्यांना महिनाभर सक्तीची रजा आणि चौकशी समिती गठीत केल्याची माहिती महिला शिष्टमंडळाने दिली। मात्र शिष्टमंडळाने भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या अधिकाऱ्यांविरोधात SIT SBची चौकशी करण्याची मागणी केली आहे। नमस्कार, माझं नाव भारती परमारी, गाव नारोद, जय माता दी महिला बचत गट सदस्य, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद धुळे जिल्हा कार्याध्यक्ष। आज आम्ही माननीय पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार आज शिव साहेबांची आमची मीटिंग झाली। आमच्या आंदोलनाची दखल माननीय पालकमंत्र्यांनी घेतलेली होती आणि त्यांनी आज शिव साहेबांची मीटिंग घ्यायला आम्हाला सांगितलेलं होतं। आज शिव साहेबांची आमची मीटिंग झाली। उमेद अभियानातील PD साहेब व शिरे साहेब या दोघांच्या समोर आमची जी मीटिंग झालेली आहे त्या मीटिंगमध्ये साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे की आम्ही समिती गठीत केलेली आहे व तुमच्या प्रकरणाची चौकशी सुरू करून दिलेली आहे। पण जोपर्यंत आम्ही ज्या अधिकाऱ्यांवर आरोप केलेले आहेत त्या अधिकाऱ्यांना या समितीमधून बाहेर ठेवण्यात येत आहे, तसंच यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं गेलं पाहिजे। जोपर्यंत समितीचा चौकशीचा अहवाल येत नाही आमच्यापर्यंत तोपर्यंत यांना सक्तीच्या रजेवर पाठवायला पाहिजे, हे माननीय शिवसाहेबांनी आम्हाला होकार दिलेला आहे। तसेच जर कधी आमच्या चौकशी दरम्यान या लोकांनी गावोगावी जाऊन जर परत धमक्या दिल्या किंवा कुठलेही फोन रेकॉर्ड करून वगैरे जर कधी यांनी मॅनेज करायचा प्रयत्न केला तर यांचे फोन रेकॉर्डही चेक केले जातील, असं आमची मागणी आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.